ऐतिहासिक कलाकृती पाहताना आपल्याला त्यातली भावणारी गोष्ट म्हणजे त्या काळची वास्तुकला. त्या कलाकृतीत दाखवलेला वाडा आपण एकदा तरी स्वतःहून पाहावा किंवा त्या कलाकृतीत दाखवलेली जीवनशैली आपण एकदा तरी अनुभवावी असं सगळ्यांनाच कधी ना कधी वाटलेलं असतं. आणि ही संधी तुम्हाला घेऊन आलाय ढेपेवाडा, पुण्याच्या अगदी जवळ असलेला. माझा हा जो पोशाख बघताय तो सुद्धा ढेपेवाड्यातल्या या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे मराठा वास्तुशैली आणि अगदी पारंपरिक वाडा संस्कृती अनुभवण्याची संधी तुम्हाला ढेपेवाड्याने दिलीय. चला पाहूयात कसा आहे हा ढेपेवाडा. मुळशी तालुक्यातल्या पौड गावापासून 10 किलोमीटरवर बांधला गेलेला ढेपेवाडा. प्रत्येक पावलावर आपल्या दैदिप्यमान इतिहासाच्या पाऊलखुणा, जीवनशैली आणि संस्कृती. खानदेशी मायेनं, वऱ्हाडी लयीत, कोकणी शैलीत आणि पुणेरी दिमाखात तुमच्या स्वागतासाठी नेहमी तयार. 2 मोठे दरवाजे पार करून मी या वाड्याच्या मुख्य चौकात आली आहे. हा वाडा ज्यांच्या कल्पनेतून साकारलाय ते नितीन ढेपे आणि त्यांच्या पत्नी रुचा ढेपे माझ्याबरोबर आहेत. नितीन दादा, मला तुम्हाला आधी विचारायचंय की मुळात ही संकल्पना कशी सुचली की असा एक वाडा आपण तयार करावा? मी गेली 23 वर्ष बांधकाम व्यवसायात कार्यरत आहे आणि मी अनेक वाडे पाडून विकसित केले. पुण्यातल्या पेठांमध्ये मी जवळपास 10-12 वाडे पाडून विकसित केले. प्रत्येक वाडा पाडताना मला प्रचंड दुःख व्हायचं, कारण प्रत्येक वाड्याला एक इतिहास होता आणि तो वाडा पाडताना मालकांचे किंवा तिथल्या भाडेकरूंचे घरांचा ताबा घेताना मला प्रचंड त्रास व्हायचा, कारण आपण एक इतिहास पुसतोय असं मला वाटायचं. प्रत्येक वाड्यामध्ये कमीत कमी 5 ते 7 पिढ्या एकत्र नांदलेल्या होत्या. तर मला ते असं वाटायचं की आपण आता काहीतरी असं उभं करायला पाहिजे की जेणेकरून नवीन पिढीला, येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना आपण काहीतरी दाखवू शकू. त्याच्यातनं मला ती संकल्पना सुचली आणि मी वाडा बांधण्याचा निश्चित केला. आता आपण ज्या चौकात उभे आहोत, खरं हल्लीच्या काळात असे चौक वगैरे हे आपण फक्त रस्त्यावरच पाहतो. ह्या वाड्याची रचना कशी आहे? ज्यांना वाडा संस्कृती माहिती नाहीये त्यांच्यासाठी काय सांगाल? हा एक चौसोपी वाडा आहे आणि म्हणजे ही वाडा संस्कृती ही पूर्ण महाराष्ट्रभर आहे खरं म्हणजे. आणि चौसोपी वाडा, ह्या वाड्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं की हा मराठा वास्तुशैलीवर आधारित वाडा आहे. मराठा वास्तुशैली ही शिवाजी महाराजांनी 1647 साली निर्माण केली आणि तिथून ती पुढे 1818 पर्यंत म्हणजे पेशवाईपर्यंत ती डेव्हलप होत गेली. पेशवाईनंतर म्हणजे 1818 नंतर निर्माण झालेलं नवीन वाड्याचं हे पहिलं स्ट्रक्चर आहे. मराठी वास्तुशैलीचा 350 वर्षांचा इतिहास आता 4 भिंती, 2 खिडक्या आणि एका दरवाजाच्या फ्लॅटमध्ये बंद झालाय. वाडा संस्कृतीच नाही तर वास्तुशैलीच लोप पावलीये. घरांसोबत मनही लहान झालीये. मात्र अशात हा ढेपेवाडा आपल्या मुळांची आठवण करून देतोय. पूर्वीच्या काळी स्त्रियांसाठी हक्काचं असणारं ठिकाण म्हणजे स्वयंपाकघर, आणि या वाड्यात तुम्ही स्वयंपाकघर फार सुंदर सजवलंय. काय काय वैशिष्ट्य आहे? पूर्वीच्या काळी जसं स्वयंपाकघर होतं म्हणजे चूल किंवा पूर्वीच्या काळची पितळ्याची वगैरे भांडी, त्याप्रमाणे इथे तशीच रचना केली आहे. पूर्वीच्या काळी नॅचरल एक्झॉस्ट असायचा चुलीसाठी, तो तसाच इथे केलेला आहे. त्याच्यानंतर जवळ खिडकी वगैरे असायची, तिथूनही धूर वगैरे बाहेर जायचा. छोट्या मुलांसाठी इथे भातुकली ठेवलेली आहे. परत जात, पाका वरवंटा आणि उखळ आणि मुसळ वगैरे या गोष्टी पण इथे ठेवलेल्या आहेत. आणि स्वयंपाकघर म्हणजे बायकांचा जीव, ती तिथेच असायच्या त्या. आणि इकडे हे जे सगळं तुम्ही जमवलं हे कुठून कुठून आणतात? कारण इतकी पितळ्याची भांडी देवाच्या नाही, ही जमवायला भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही गेलो. वेगवेगळ्या ठिकाणून ती गोळा केलेली आहे. काही कोकणातून, काही कोल्हापूर, सातारा, सांगली इथपासून आम्ही सगळी गोळा केलेली आहे. अजून एक स्त्रियांची हक्काची जागा म्हणजे माझं स्वयंपाकघराच्या अगदी पुढे अगदी शेजारी. इथे पूर्वी जेवणाच्या पंक्ती बसत. माझघर आणि स्वयंपाकघराचा दरवाजाही एकच जेवणाच्या पंक्ती बसायच्या म्हणजे. आणखीन दुपारी बायकांचं निवडणं, टिपणं, आराम करणं सुद्धा माझघरात
वाड्यांमध्ये असं स्ट्रक्चर होतं की माझघर, स्वयंपाकघर हो. आणि मग पुढे हो बस. असं स्ट्रक्चर आहे. आणि एक मी सगळ्यांना सांगेन की या माझघरातनं हा बाहेर जायचा रस्ता आपण बाहेरजवळ इथे बाहेर बाग बगीचा आणि पूर्वीच्या काळी आपण आम्ही म्हणू की गार्डनिंग बायका करायच्या आणि खास त्यासाठी ही जागा असायची माझघरात. परस म्हणतात याला. परस. पूर्वी जे हे म्हणायचे ते परस किंवा विहिरीकडे जाणारा रस्ता वगैरे असं असायचं. वाड्यामध्ये फिरता फिरता पूर्वीचे संदर्भ लागतात. चुलीच्या जागेपासून खुंटीच्या आकारापर्यंत प्रत्येकाच्या असण्याला कसा अर्थ आहे हे उलगडत जातं. आणि मग दोन्ही बाजूंनी वर गेलेले लाकडी जिने नगारखाना आणि दिवाणखान्याचे दरवाजे खुले करतात. वाचन, मैफिल आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी बांधण्यात आलेला नगारखाना हे वाड्याचं मुख्य आकर्षण. एखाद्या चित्रपटात शोभेल असा ढेपेवाड्यातला हा दिवाणखाना पर्यटकांसाठीचा आकर्षण बिंदू. आता आपण ज्या गादीवर बसलोय त्याचंही काही वैशिष्ट्य असं ऐकलंय. काय आहे नक्की? पूर्वीच्या सगळ्या वाड्यांना असे हे दिवाणखाने असायचे. हा सातखणी दिवाणखाना आहे आणि या दिवाणखान्यामध्ये म्हणजे ही जी आहे ही गादी आहे, ही सरदारांची गादी असायची. आणि इथे थोडक्यात मीटिंग रूम किंवा त्यांचा जो काही त्यांचे जे कारभारी असतील तर त्यांची सगळी मीटिंग इथे व्हायची आणि सगळा कारभार चालायचा. प्लस खाजगी वापरासाठी सुद्धा दिवाणखान्याचा वापर करायचे. आणि हा दिवाणखाना सजवताना तुम्ही कुठल्या गोष्टी मुख्यत्वे डोक्यात ठेवल्या होत्या? नाही, आता कसं आहे की हा सातखणी दिवाणखाना असल्यामुळे याचा हा जो आहे तो टिपिकल हे असतो. म्हणजे या कमानी आहेत, हंड्या आहेत, नंतर वरचं सिलिंग आहे, हे सगळं साचेबद्ध ठरलेलं असतं. म्हणजे दिवाणखान्याचं स्वरूप पूर्वीपासून मराठा वास्तुशैलीनुसार ठरलेलं स्वरूप आहे, त्याच्यानुसारच केलं. ही गादी फक्त ही ऍडिशनल आपण त्याच्यात ऍड केली. पर्यटकांचा रिस्पॉन्स जेव्हा ते इथे येतात ही खास एक आकर्षण बिंदू आहे, कसा असतो? म्हणजे इथे आल्यावर फक्त वाव एवढंच ऐकायला मिळतं. आणखीन इथे आल्यावर प्रत्येक म्हणजे मुग्धच होऊन जातो. आणखीन इथे आल्यावर लोक इथे एक छोटा खेळ खेळतात. हो, त्या खेळाबद्दलही आम्ही ऐकलंय. थोडीशी हिंट द्याल त्याची? खरं तर इथे आल्यावर ते जास्त कळेल, पण इथे त्यांचा दरबार भरवू शकतात. इथे यावं, रमावं, इथलंच होऊन जावं आणि आपल्या खऱ्या मुळाची अनुभूती घ्यावी असं हे ठिकाण. खिडकीतून दूरवरचा तिकोना किल्ला दिसतो. पेशवेकालीन वास्तुरचनेनुसार झोपण्यासाठीही इथे व्यवस्था करण्यात आली आहे. वाड्याच्या मधोमध असलेला हा चौक तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. पूर्वी वाड्यात अशा जेवणावळी उठायच्या तशा त्या इथेही उठतात. आता आपण बसलोय उदरभरण खोलीत. ऐकायलाही काहीच वेगळं नाव आहे. आणि नक्की खोली काय, व्यवस्था जी केली आहे ती कशासाठी आहे? ऍक्च्युली हे जे आहे हा डायनिंग एरिया आहे. म्हणजे आजच्या भाषेमध्ये पूर्वी ज्या जॉईंट फॅमिलीज असायच्या त्यांच्यासाठी जे मोठे असे काय म्हणतात त्याला, भोजन कक्ष असायचे, भोजनगृह असायचे. तर याच्यामध्ये सगळ्या ज्या अरेंजमेंट्स आहेत त्या आता इथे पूर्वी कसं आहे की नॉर्मली पाट चौरंग असायचे आणि त्याच्यावर लोक जेवायला बसायचे. पण आता कसं आहे की सिनियर सिटीजन्स किंवा नवीन पिढीतले सुद्धा काही लोकांना टेबलाची सवय जास्ती असल्यामुळे आम्ही टेबलाची सुद्धा इथे व्यवस्था केलेली आहे. वाडा म्हणलं की येतं अंगण आणि अंगणातले असंख्य बिनपैशाचे खेळ. या खेळांची अनुभूती तुम्हाला इथेही घेता येते. हे अनेक वेगवेगळे खेळही खेळता येऊ शकतात. कुठले खेळ आहेत हे पारंपरिक खेळ? पारंपरिक म्हणजे अगदी सागरगोट्यांपासून ते आतापर्यंतचे बॅडमिंटन, क्रिकेट पर्यंत आपण सगळे गेम्स ठेवलेले आहेत. मग आमच्याकडे येणारे जे सिनियर सिटीजन असतात त्यांना सागरगोटे बघून आजींना वगैरे की असा उत्साह येतो की किती वर्षांनी मी हे बघते, त्यांच्या काळातले. आणि हे सगळे जे खेळ आहेत याची आपण यादी पण लावलेली आहे. आणि म्हणजे पारंपरिक खेळही ठेवलेले आहेत. आणखीन इथे काय खेळता येऊ शकतो या सगळ्याची यादी आम्ही इथे लावलेली आहे. फ्लॅट संस्कृतीमध्ये अडकलेल्या तुम्हा आम्हाला ढेपेवाडा बरंच काही देऊन जातो आणि बरंच काही शिकवूनही जातो. तर अशा या ढेपेवाड्यात मराठा वास्तुकला पाहायला मिळते. आजीनं लहानपणी सांगितलेल्या गोष्टी इथे ऐकायला येतात. त्यातली पात्र इथेच भेटतात.
आणि त्यामुळे ज्यांनी लहानपणी वाडा संस्कृती अनुभवली नसेल किंवा ज्यांना पुन्हा लहानपण अनुभवायचंय त्यांनी या डोंगराच्या कुशीत वसलेल्या वाड्यात नक्की या. कॅमेरा पर्सन अमोल गवाळेसह हर्षदा सोकुळ, एबीपी माझा, मुळशी, पुणे.